जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 13वा नामरूप समास 10वा शिकवण निरूपण नाम श्रीराम समर्थ। पालेमाळा सुमनमाळा फळमाळा बीजमाळा पाषाणमाळा कवडेमाळा सूत्रे चालती। स्फटिकमाळा मोहरेमाळा काष्टमाळा गंधमाळा धातुमाळा रत्नमाळा जाळ्या बेली चांदोवे। परी हे तंतूने चालते तंतू नसता विस्कळीत होते। तैसे म्हणो आत्मयाते तरी साहित्य न पडे। तंतुसमणी ओविला तंतु मध्येची राहिला। आत्मा सर्वांगी व्यापला पाहना का। आत्मा चपळ सहज गुणे दोरी काय चळो जाणे। म्हणून दृष्टांत देणे साहित्य न घडे। नाना पल्लीत जळांश उसामध्ये दाटला रस। परी तो रस आणि बाकस एक नव्हे। देही आत्मा देह अनात्मा त्याहून परतो परमात्मा। निरंजनास उपमा असे चिन्ह। रायापासून रंकवरी अवघ्या मनुष्यांची आहारी। सगट समान सरी कैसी करावी। देव दानव मानव नीच योनी हीन जीव। पापी सुकृती अभिप्राव उदंड आहे। एकांशे जग चाले परी सामर्थ्य वेगळाले। एका संगे मुक्त केले एका संगे रवरव। साकर माती पृथ्वी होय परी ते माती खाता नये। गरळ आप नव्हे काय परी ते खोटे। पुण्यात्मा आणि पापात्मा दोहींकडे अंतरात्मा। साधू भोंदू सीमा सांडूच नये। अंतर एक तो खरे परी सांगाते घेऊन येती महारे। पंडित आणि चाटे पोरे एक कैसी। मनुष्य आणि गदडे राजहंस आणि कोंबडे। राजे आणि माकडे एक कैसी। भागीरथीचे जळ आप मोरी सवंदणी तेही आप। कुश्चिळ उदक अल्प सेववेना। या कारणे आचार शुद्ध त्या उपरी विचार शुद्ध। वितरागी आणि सुबुद्ध ऐसा पाहिजे। शूरांहून मानिले लंडी तरी युद्ध प्रसंगी नरकाडी। श्रीमंत सांडून बराडी सेविता कैसे। एका उदके सकळ झाले परी पाहोन पाहिजे सेविले। सगट अवघेच घेतले तरी ते मूर्खपण। जीवनाचेच झाले अन्न अन्नाचे झाले वमन। परी वमनाचे भोजन करिता नये। तैसे निंद्य सोडून द्यावे वंद्य ते हृदयी धरावे। सत्कीर्तीने भरावे भूमंडळ। उत्तमासी उत्तम माने कनिष्ठांस ते न माने। म्हणून करंटे देवाने करून ठेविले। सांडा अवघे करंटपण धरावे उत्तम लक्षण। हरिकथा पुराण श्रवण नीती न्याय। वर्तायाचा विवेक राजी राखणे सकळ लोक। हळूहळू पुण्य श्लोक करीत जावे।
मुलाचे चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनासी शिकवावे हळूहळू. मुख्य मनोगत राखणे हेची चातुर्याची लक्षणे, चतुर तो चतुरांग जाणे इतर ती वेडी. वेड्यास वेडे म्हणू नये, वर्म कदापि बोलू नये, तरीच घडे दिग्विजये निस्पृहासी. उदंड स्थळी उदंड प्रसंग, जाणोनी करणे यथा सांग, प्राणी मात्रांचा अंतरंग होऊन जावे. मनोगत राखून जाता, परस्परे होय अवस्था, मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही. या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत, मनोगत राखता समस्त ओढून येती. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.